शहरात जॉब करणारी स्त्री असो, घर सांभाळणारी गृहिणी असो किंवा गावाकडे शेती आणि घराची जबाबदारी सांभाळणारी स्त्री असो, प्रत्येकीचं आयुष्य वेगळं असतं. पण जबाबदाऱ्या मात्र कुठेतरी सारख्याच असतात. सकाळपासून रात्रीपर्यंत धावपळ, कुटुंबाची काळजी, कामाचा ताण आणि स्वतःसाठी वेळ मात्र तो सगळ्यात कमी. म्हणून एका स्त्रीची त्या दुसऱ्या स्त्रीची तुलना करणे खूप चुकीचं आहे. कारण प्रत्येक स्त्री आपापल्या परीने खूप काही करत असते. हाय, मी शीतल. आजपर्यंत माझ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला माझ्या शहरातील रुटीन दाखवलं आहे. तर आज मी चालले गावाकडे. तर गावाकडलं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे शौर्य आणि शिवांशची असं आमची वाट पाहणं चालू होती. आणि काव्यांशचंही बऱ्याच दिवसापासून चालू होतं की मला शिवांशकडे जायला, शौर्याकडे जायचं आहे. आता नागपंचमी 2 दिवसावरच आली, त्याच्यामुळे इथं माझ्या सासऱ्यांनी म्हणजेच आमचे बाबा त्यांनी इथं मुलांना झोका बांधून दिला होता. तर इथं त्यांचा झोका खेळणं चालू होता. आमच्या आई आणि माझी जाऊ कावेरी ह्या शेतात गेलेल्या होत्या. आम्हाला यायला जवळपास 3 वाजून गेले होते. म्हणून म्हटलं आता घरातच थोडंसं आवरायला घ्यावं. तर अगोदर मी आमच्या आजसासू म्हणजेच आम्ही ज्यांना माय म्हणतो त्यांच्यासोबत थोडंसं बोलत बसले आणि नंतर मग घरातलं आवरायला घेतलं होतं. आता मी हा इव्हिनिंगचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते, पण सांगताना तुम्हाला सकाळचंही सांगणार आहे थोडक्यात. आता गावाकडल्या स्त्रियांची सुद्धा सकाळ खूप लवकर सुरू होते, कारण घरातलं आवरून त्यांना परत शेतात जाण्याची सुद्धा लगबग असते. सकाळी उठणे, बाहेरचं झाडून वगैरे घेणे, सर्व घर झाडून घेणे, त्यानंतर सकाळी उठून सडा सारवण करणे हे पण असतं. आता बऱ्याच ठिकाणी सारवणं घेणं तर समजा आता राहिलं नाही, पण बाहेर सडा वगैरे टाकणे, हे रांगोळ काढणे आणि त्यानंतर मग घरातल्या बाकी सर्व गोष्टींना सुरुवात करणे. सकाळचं चहा पाणी असो, स्वयंपाक असो आणि धुणे भांडी हे सुद्धा असतं. आणि हे सर्व आवरून त्यांना परत जितकं लवकर आवरता येईल तितकं लवकर आवरून शेतात जायचं असतं, कारण शेतातले पण भरपूर कामं असते. आणि ह्या दिवसांमध्ये तर निंदण वगैरे करणे हे खूप असतं. आणि आमच्या गावामध्ये बाया वगैरे पण खूप क्वचित भेटतात, खूप कमी भेटतात. त्याच्यामुळे घरच्या घरी पण निंदायला खूप टाईम जातो. आता बोलताना जितकं सहज आणि सोपं वाटतं ना, तितकं खरंच कोणतंही काम नसतं. कारण शेतातून आल्यानंतर दिवसभर एवढं राबायचं आणि संध्याकाळी आल्यानंतर एकदम म्हणजे जिथे आपल्याला साधं वाकून बसण्याची सुद्धा इच्छा नसते, तिथं परत संध्याकाळी झाडून वगैरे घ्या. आल्यानंतर चहा पाणी करायचं असेल तर ते करा आणि परत स्वयंपाकाला लागा. संध्याकाळची भांडी वगैरे करा. ह्या सर्व गोष्टी खरंच खूप अवघड असतात प्रत्येक स्त्रीसाठी. आणि अशा कंडिशनमध्ये प्रत्येक स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजून घेणं खरंच खूप महत्त्वाचं असतं. जसं की आमच्या आई कावेरीला प्रत्येक गोष्टीमध्ये खरंच खूप मदत करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडनं जे होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतात. कारण कोणत्या एकाही स्त्रीच्या हाताकडे पाहणं खरंच योग्य नसतं. कारण प्रत्येकीला असं कामाचा लोड खूप पडत असतो. त्यानंतर श्लोकचे पप्पा शेतात गेले होते आणि मी नंतर स्वयंपाकाला लागले होते. म्हटलं कुकर वगैरे लावून ठेवावं. आणि इथे डाळ उतू जाऊ नये म्हणून गोटा टाकतात. आता तुम्हीही टाकता का ते कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि तो डायरेक्ट असा कुकरमध्ये जर टाकला तर तो फुटण्याची शक्यता असते, म्हणून असं चाकूने किंवा कोणत्याही धारदार वस्तूने त्याला असं थोडंसं फोडल्यासारखं करायचं आणि नंतर टाकावं लागतं. आणि खरंच डाळही व्यवस्थित शिजते आणि कुकरच्या बाहेर बिलकुल पाणी पडत नाही. त्यानंतर मी आमच्यासाठी चहा ठेवला आणि घराच्या मागच्या साईडला एक चक्कर मारली, जिथे भरपूर झाडे आहेत. तुम्ही पाहिलं असेल तर समोरच्या साईडला सुद्धा खूप सारे झाडं आहेत. तर बिलकुल घराच्या साईडलाच हे जांभळाचं झाड आहे. आता त्याला थोडी थोडी जांभळं यायला लागलीत. आणि हा जनावरांचा गोठा आहे आणि मागच्या साईडला हे आंब्याचं झाड आहे. आंब्याच्या तर समोरही 2-3 झाडं आहेत, ते मी मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलेले पण आहे. आणि हे एक केळीचं झाड आणि साईडलाच जांबाचं आणि परत एक आंब्याचं झाड, असे भरपूर सारे झाडं आहे. आणि त्यानंतर इकडे मी चहा करून झाल्यानंतर माय आणि बाबांसाठी आणि माझे सासरे म्हणजे बाबा आणि माझ्यासाठी चहा केला. थोडा वेळ मग बाहेर चहा घेत बसले. त्यानंतर मग माझे मोठे सासरे आले होते तेवढ्यातच. तर ते म्हणजे माझ्या सासऱ्यांचे मोठे भाऊ. मग परत त्यांच्यासाठी चहा करायला गेले आणि मी माझा पण चहा मग आत घेत बसले. आणि त्यानंतर सकाळी जे कावेरीनं घासून ठेवलेले भांडे होते ते लावून दिले आणि आमचे जे चहा पाण्याचे भांडे होते ना, ते सुद्धा मग घासून घेतले. आता गावाकडे आल्यानंतर असं फक्त माझ्यासोबतच नाही, तुमच्यासारख्या बऱ्याच लेडीजसोबत होत असेल मे बी की असं आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला वेळेवर सापडत नाही किंवा कोणतं कुठं ठेवलं आहे ते कळत नाही. आणि मी आल्यानंतर नेहमी आई कावेरी ह्या घरी असं समजा शक्यतो असं पहिल्यांदाच झालं की मी घरी आले आणि त्या शेतात होत्या. आणि कसं कामाचा टाईम असल्यामुळे आम्ही पण त्यांना सांगितलं नाही कॉल करून आलो असं. तर इथे मला काय कुठे ठेवावं ते शक्यतो असं लक्षात येत नव्हतं. त्याच्यामुळे मी जसं जसं जमन तसं इथं सामान ठेवू लागले. आणि त्यानंतर मग हे आमचे चहा पाण्याचे भांडे होते ते पण घासून घेतले. आणि इथे स्वयंपाकासाठी जे लागणारं पाणी असतं ते इथे त्या भरून ठेवतात समजा. म्हणजे नेहमी मोटर चालू करायचं काम पडत नाही, कारण आमचं मोटरचं जे पाईपलाईन आहे ती डायरेक्ट शेतातून घेतलेली आहे.
त्याच्यामुळे ते असं बांधून वगैरे ठेवतात म्हणजे व्यवस्थित राहिलं पाहिजे. आणि जार हा गावातच भेटतो त्याच्यामुळे पिण्यासाठी पाणी हे जारचं राहतं. आणि त्यानंतर मग मी ते कणिक ओली करून घेतली म्हणजे पोळ्यांची सुद्धा तयारी करायला घेतली. आता इथंही माझं तेच कन्फ्युजन होऊ लागलं की मी पीठ किती घेऊ, कमी होईल की जास्त होईल. पण मग आता अंदाजाने घेतलं. काही काढून टाकत होते, परत त्यात टाकत होते. माझं असंच चालू होतं आणि हे करता करता मलाच माझं हसू येऊ लागलं. मग असं करता करता मी पीठही तिमून घेतलं आणि तोपर्यंत मग पीठ तिमून झाल्यानंतर बाहेर चूल पेटवायला गेले. आता मला शौर्यने अगोदरच सांगून ठेवलेलं होतं की मम्मीन ते संध्याकाळच्या टाईमला गॅसवरच पोळ्या करतात, चुलीवर करत नाही. पण म्हटलं एका निमित्ताने आपल्यालाही चुलीवरच्या पोळ्या खायला भेटतात, गॅसवरती आपण नेहमीच करतो. तोपर्यंत शौर्य म्हणजे दोन्ही मोठ्या मोठ्या भावांचं सेन भरून चाललं होतं. आता इकडे कुकरही झालेलं होतं माझं, म्हणजे डाळ शिजून झालेली होती आणि पीठही तिमून झालेलं होतं. तर त्यानंतर मग मी चूल पेटवायला घेतली. त्यानंतर हे चुलीतले कोळसे आणि जी राख असते ती एका याच्यात पिशवीमध्ये त्या काढून ठेवतात. त्यानंतर मग मी चूल पेटवायला घेतली. तर आता इथे तेच झालं की मला माचीस काही लवकर सापडलीच नाही, म्हणजे सापडलीच नाही. मग मी गॅसवरती एक पेपर असं हे घेतला आणि गॅसवरती पेटवून घेतला आणि थोडंसं जे त्या टाकतात रॉकेल वगैरे ते थोडंसं टाकून चूल पेटवून घेतली. आणि स्वयंपाकाच्या बाबतीत म्हणाल जर तर सकाळी ही आमची आई भाजी करतात आणि आमच्या आईच्या हातच्या प्रत्येक भाज्या एवढ्या छान होतात. गावाकडे आल्यानंतर त्यांच्या हातच्या भाज्या खाण्याची इच्छा असते. आणि इथं मला हसू यायचं आलं होतं कारण माझ्याकडनं चूल कधीच लवकर पेटत नाही. आणि त्यानंतर मग मी काही पोळ्या करायला लागले आणि मधातच मग श्लोकला भूक लागली म्हणून त्याला तेल मीठ लावून पोळी पण दिली. आणि मला असं माहीतच होतं की आईन ते आल्यानंतर मला करू देणारच नाही म्हणून मी अगोदरच बऱ्यापैकी स्वयंपाकाला लागले होते. पण आल्यानंतर मग कावीने मला अर्ध्या पोळ्या करू लागल्या आणि त्यातही मग आम्ही परत उद्या लगेच जाणार आहे त्याच्यामुळे त्यांना पण थोडंसं असं वाईट वाटलं. आणि त्याच्यामुळं मग संध्याकाळी परत थोडेसे भजे आणि कुरड्या पापड पण काढून घेतले. त्यांनी आल्यानंतर सुद्धा एवढं दमून आल्या तरीसुद्धा आमच्यासाठी हे सर्व केलं. आणि मग नंतर आम्ही रात्री दोघी जावांनी मिळून भांडे वगैरे घासले. जेवण वगैरे झाल्यानंतर बऱ्याचशा गप्पा-छप्पा पण झाल्या आणि येतानाच त्यांनी शेतातून आमच्यासाठी बऱ्याचशा भाज्या वगैरे पण आणल्या होत्या, ज्या म्हणजे आमच्या शेतातच लावलेल्या आहे. त्यानंतर इथे काही जुन्या आठवणी ताज्या करणं चालू होत्या, म्हणजेच माझ्या दिरांच्या लग्नाची व्हिडिओज पाहत होतो आम्ही. आणि त्यानंतर रात्री संध्याकाळी 2 छोट्या भावांचं, जसं की पहिले 2 मोठे भाऊ शेण काढत होते बैलांचं, तसंच हे 2 छोटे भाऊ रात्री काही लवकर झोपतच नव्हते. दोघांचा इतका वेळ धिंगाणा चालू होता, तेही झोपले नाही आणि मला पण झोपू देत नव्हते. त्यानंतर शिवांश कसाबसा झोपी गेला, तर काव्यांश काही बराच वेळ झोपला नाही. मग दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी चहा वगैरे घेऊन लवकरच निघालो होतो, कारण श्लोकच्या पप्पांना इथून गेल्यानंतर लगेचच ऑफिसला जायचं होतं. असा होता माझा गावाकडला दिवस. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.